तर बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने करूया। एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीला चर्चेवरती बोलणं टाळलेलं आहे। महायुती एकत्र लढणार आणि महायुती एकत्र जिंकणार असं एकनाथ शिंदे म्हणताय। तर एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधू युतीच्या चर्चेवरती बोलणं टाळलेलं आहे। महायुती एकत्र लढणार ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरती एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलेलं आहे। महायुती एकत्रच लढणार आणि महायुती एकत्र जिंकणार असं वक्तव्य आणि असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। शिवसेना उभाटा आणि मनसेच्या युतीवरती सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत करते असं सुप्रिया सुळे म्हणतायत। त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे। दोन्ही ठाकरे एकत्र यावेत आले तर आनंदच आहे ना। कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय नाही। मग महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कसं ना, राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार। महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कसं ना, राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार। एकत्र आले म्हणजे ते महाविकास आघाडीत येतील असं म्हणायचं का? किंवा त्याचा अर्थ तसा बघूया ना काय होतंय। जर ते आले तर तुम्ही स्वागत करा। अर्थातच महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करीन। तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। पार्किंगच्या नावाखाली होत असल्याची लूट थांबवावी, तसंच महापालिकेने वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळेला कार्यकर्त्यांनी केली आहे। दरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच काही सैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी चक्क अधिकाऱ्याच्या दालनामध्येच नोटा उधळत मनपाच्या पार्किंगच्या नावावरती सुरू असलेल्या गोष्टींचा निषेध केला। काय महानगरपालिकेला खूप गरिबी लागलेली आहे आणि भीक लागली। खरं चांगल्या अधिकाऱ्यांना भीक लागली। भ्रष्टाचार तर करतात एरवी, पण आज त्यांना ही देखील पचनी पडत नाही की लोकांना आता कुठला तरी नियम काढायचा। एक तर चूक आपली P1 P2 नाही, पार्किंगचा नियम माहीत नाही। अगोदर 10 मिनिटं पहिले तुम्हाला अलाउन्स करावं लागेल, त्यानंतर गाडी उचलावं लागेल। पण असं काही होत नाही। आले की आपली 1000-500ची पावती द्यायची आणि जनसामान्याकडनं पैसे लुटायचे।